संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 12 मे 2025 सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी पहा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी आज तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली। सुमारे 19,244 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपान पट्ट्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। काल 11 मे रोजी भोपाळ येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कराराची माहिती दिली। पुढील बातमी पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे। योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे। याबाबत सरकार प्रयत्नशील असून याबाबतचा विचार सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली। पुढील बातमी पहा, सरकारने विविध शासकीय प्रमाणपत्राच्या शुल्कात दुपटीने वाढ केली आहे। यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढला आहे। जनतेने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र यांसारख्या महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। राज्य शासनाने 25 एप्रिल पासून हे दर लागू केले आहे। पुढील बातमी बघा, 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक 11वीच्या प्रवेशासाठी धावपळ करत असतात। या प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। बोर्डाने यंदा 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल असे जाहीर केले आहे। याबाबत बोर्डाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून माहिती दिली आहे। प्रसिद्धी पत्रकात बोर्डाने पुढे नमूद केले आहे की पालक आणि विद्यार्थ्यांनी अनधिकृत संकेतस्थळावरून येणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवून प्रवेश प्रक्रिया करू नये। शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध होणारी माहिती हीच अधिकृत आणि विश्वासार्ह आहे। 11वी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ mahafyjcadmission.in आहे, अशी माहिती बोर्डाने दिली आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ या संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन बोर्डाने केले आहे। पुढील बातमी पहा, पुढील 24 तासांसाठी राज्याच्या पश्चिम, मध्य आणि विदर्भ क्षेत्रातील काही भागांना वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे। या भागात गारपिटीचाही तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा आणि कोल्हापूर इथं जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पुण्यात आकाश अंशतः ढगाळ असेल। तसेच मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही आकाश ढगाळलेलं दिसून येत आहे। तर छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भाच्या बहुतांश भागांवरही या वादळी पावसाची वक्रदृष्टी असेल, असा इशारा हवामान विभागाने देत नागरिकांना सतर्क केला आहे। तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। जळगाव, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहू शकतात।